लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। भाजपामार्फत केंद्रीय यंत्रणा अर्थात ईडी, सीबीआय, एसीबीचा होत आहे गैरवापर। मूळ राष्ट्रवादी पक्षाचे पुसद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन। बातमी आहे पुसदमधून। भाजपच्या वतीनं शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ईडी, सीबीआय, एसीबीचा वापर होत असल्याच्या विरोधात मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुसद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं आहे। भारतीय जनता पार्टी यांच्यामार्फत भारतामधील विरोधी पक्ष व प्रादेशिक पक्ष यांच्या पदाधिकाऱ्यांवर जाणीवपूर्वक ईडी, सीबीआय, एसीबीच्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून कार्यवाही करत आहे। आतापर्यंत भारतामध्ये भारतीय जनता पक्षामार्फत पक्षाचे आमदार फोडून आपले सरकार स्थापन करण्यासाठी वरील यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्यावर जाणीवपूर्वक कार्यवाही करण्यात आली आहे। याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार फोडून सरकार स्थापन केले आहे। ज्या पक्षामध्ये जनतेने दिलेले आमदार हे जनतेची दिशाभूल करून सत्तेसाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत जात आहेत आणि सत्तेत सहभागी होत आहेत, ही बाब सामान्य जनतेला मान्य नाही। या घटना लोकशाहीला मारक असून जनतेच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या आहेत। या यंत्रणेचा गैरवापर होणे थांबविण्यात यावे, अन्यथा यापुढे पक्षाच्या वतीनं उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असंही दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे। दिलेल्या निवेदनावर मूळ राष्ट्रवादी पक्षाचे ॲडव्होकेट आशिष देशमुख, पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य, सकीब शहा, साहेबराव ठेंगे, सदिक अहमद, ॲडव्होकेट NL आठवले, सय्यद नवाज अली, विठ्ठल उघडे, श्री गजभार इत्यादींच्या सह्या आहेत। भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है। भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है। जब जब जुल्म करेगा चप्पा चप्पा। फक्त आज रोहित दादा यांच्यावर कारवाई झाली, तर काय वाटते आपल्याला आजच्या भूमिकेबद्दल? ईडी हे जे डिपार्टमेंट आहे केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये येते, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि कुठल्याही प्रकारचा जर गैरव्यवहार झालेला असेल तर पहिल्यांदाच संबंधित त्या गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये तत्कालीन जे काही पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणी तक्रार दाखवायला पाहिजे। त्या तक्रारीची त्या ठिकाणी पोलीस लोक चौकशी करतात आणि अनेक त्या ह्याच्यामध्ये सगळा काही पुरावा जर आढळून आला तर त्या संदर्भामध्ये त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मग ईडीचा त्या ठिकाणी रोल तिथं सुरू होतो। परंतु असं न करता केवळ कोणत्याही प्रकारच्या तक्रारी न येता जेव्हा रोहितदादांना जे EOW जे असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, यांनी क्लीन चिट दिलेली असताना कोणत्याही प्रकारचा बारामती ॲग्रोमध्ये गैरव्यवहार नाही असं सांगितलेलं असताना, अहवाल आलेले असताना जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर आमचं जे उभरतं नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, ते नेतृत्व दाबण्याकरता म्हणून जी काही कारवाई सूडबुद्धीने चालू आहे त्याचा निषेध आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण करत आहोत। संपूर्ण देशामध्ये या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार यांनी ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स यांना हाताशी धरून जी काही सूडबुद्धीने कारवाई सुरू केलेली आहे। आपण कालच बघितलं की झारखंडचे मुख्यमंत्र्यांवर कारवाई त्या ठिकाणी करण्यात आली आहे। ज्यांच्यापासून असं वाटतं की उद्या भारतीय जनता पक्षाला धोका निर्माण होतो अशा सगळ्या नेत्यांच्या विरोधात जी कारवाई चालवली आहे त्या कारवाईचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्याला जोडून एक प्रश्न आहे की आपल्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रामधलं दुसरं एक नेतृत्व वंचित बहुजन आघाडीची जी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहे, निश्चितच तुमच्यासोबत आलेले आहेत। मला वाटते तुमची पार्श्वभूमी आणि तुमची सर्व काही युती झालेली आहे। बाळासाहेब तुमच्यासोबत असताना पुढची लढाई तुम्हाला सोपी जाणार आहे, कारण आपण सुद्धा एक कायदेतज्ञ आहे, बाळासाहेब आंबेडकर सुद्धा कायदेतज्ञ आहेत। काय वाटते तुम्हाला बाळासाहेब आल्यानंतर कशा प्रकारची तुम्ही मुवमेंट आणि कशा प्रकारचा लढा लढणार आहात? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत आल्यानंतर निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला खूप मोठ्या प्रकारचा आधार मिळालेली आहे, शक्ती मिळालेली आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यानंतर लोकसभेच्या कमीत कमी 35 जागा आम्ही त्या ठिकाणी निवडून आणू आणि विधानसभेच्या वरती निश्चितपणे महाविकास आघाडीचा झेंडा त्या ठिकाणी 200पेक्षा जास्त जागा जिंकून आम्ही फडकवणार आहोत। आणि बाळासाहेबांची एक शक्ती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर 4-5 राज्यांमध्ये आहे आणि जी शक्ती आम्हाला एकदा मिळाल्यानंतर आम्ही निश्चितपणे चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवणार आहोत। आणि निश्चितच केंद्र सरकारच्या वतीने जे काही विरोधी पक्ष आहेत आणि प्रादेशिक पक्ष आहेत यांना नेस्तनाबूत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे आणि जे काही शासकीय यंत्रणा आहे त्याचा गैरवापर करून आज
मुंबईमध्ये रोहितदादा पवार यांच्यावर ईडीची चौकशी चालू आहे, त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे. हे अतिशय सूडबुद्धीचं काम या भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालू आहे. आणि मला आता तरी असं तरी आठवत नाही आतापर्यंत की भारतीय जनता पार्टीच्या एकाही आमदारावर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यावर ईडीची कारवाई झाली. परंतु बाकीच्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणजे कारवाई करत आहे त्यांचं सरकार असल्यामुळे, आणि शासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेत आहे. आणि यामधून असं दिसून येते की प्रादेशिक पक्ष किंवा काही म्हणजे काही जे हे विरोधी पक्ष आहे यांना ते नेस्तनाबूत करण्याचं काम चालू आहे. म्हणून आम्ही आज त्यांच्या निषेधार्थ इथे एसडीओ साहेबांना त्यांचं म्हणजे निवेदन दिलं आहे की ही जे काय तुम्ही ईडीची कारवाई करत असता हे सूडबुद्धीने करता, त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी कायदेतज्ञ म्हणून पक्षाचे एक नेते आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार काय म्हणता भाऊ. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले, यवतमाळ.